ओम साईराम, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्लॉगमध्ये। आता आपण आहोत भांडूपमध्ये आणि उद्या आहे साई भंडारा, म्हणजे आता हा जो व्हिडिओ आहे तो आजच टाकणार आहे। आणि आता सर्व चाललेली आहे, पूर्वतरी रात्रीचे वाजलेत 3 वाजलेले आहेत आणि हे सर्व साईराम आपल्या सोबत आहेत आणि या भंडाऱ्याची उद्याची कसली तयारी चालली आहे ते आपण सर्वजण बघणार आहोत। आणि सगळ्यांना बोला ओम साईराम, ओम साईराम। अनंत कोटी ओमान नायक राजा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईराम, ओम साईराम। आपला हा भांडूप मधला साई भजन 26वा हा वर्धापन दिन आहे। हा वर्धापन दिन आम्हाला 26वा वाटतच नाही, दरवर्षी म्हणजे दर दिवशी आला ना तरी चालेल। हा असा एक आहे ज्या ह्याच्यामध्ये आम्ही भांडूपसीय म्हणजे सगळे जेंट्स लेडीज सगळेजण एकत्र येतो आणि सगळे गुण्यागोविंदाने आम्ही जे काही करतो ते आम्ही आमच्या घरातल्या प्रमाणे करतो। ह्याच्यात आम्ही सगळे एकत्र येऊन जे करतात ना ते आम्हाला खरंच एवढं सणासारखे वाटतात आणि हा सण आमच्या आयुष्यात नेहमी यावा, रोजच्या रोज यावा असंच आम्हाला वाटतं। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम।
पडली आहे, गोणी पडली. बोला बोला. ओम साईराम. बोला बोला दिसेल. ओम साईराम बोला. चालेल चालेल. ओम साईराम. ये थांब लाईट आली आहे, तोंडावर लाईट आली आहे. ओम साईराम. बोलो. ओम साईराम. तर उद्या भंडारा आहे आणि आजची ही पूर्वतयारी. तर आजच्या दिवसाबद्दल तुम्ही किती आतुरतेने वाट पाहता? साईबाबाचा भंडारा म्हटलं तर महिनाभर आमच्या भांडूपमध्ये अगदी
जत्रेचा उत्सव अशा प्रकारे सगळा साजरा होत असतो. आणि उद्या 11 तारखेला आमच्याकडे दर जानेवारीला साई भंडारा असेल. येणारा शनिवार पहिला जानेवारीचा पहिला शनिवार असेल अशा ह्याच्याने भंडाऱ्याचं आयोजन केलेलं असतं. आणि आज आम्ही इथे महिला वर्ग सगळे अगदी हातभार लावण्यासाठी जेवणासाठी सहखुशीने सगळे आम्ही उत्सुकतेने असतो. मग तिथे कितीही वाजले तरी त्या कामाची पूर्तता करूनच आम्ही त्याचं घरी जातो. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. बोलो ओम साईराम. बोलो ओम साईराम. दादा तुझं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. साईराम, आता सर्वांचा तू उत्साह बघतोय. उद्या साई भंडारा आहे आणि आत्ता ही रात्रीची सर्व पूर्वतयारी चालू आहे. काय सांगशील तू याबद्दल? साई भजन सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून हे 26वे वर्ष आहे. पण जसं दिवाळी येते, दिवाळीचा सण जसा यायला जवळजवळ लागतो तसंच हा सण आमचा भांडुपकरांचा सणच आहे. दिवाळीच आहे आमची भांडुपकरांची. आणि सर्व साई भक्त सर्व कानाकोपऱ्यातून, मुंबईच्या बाहेरून, ठाण्यावरून अशी साई भक्त या ठिकाणी जमा होतात. रात्री अपरात्री या ठिकाणी काम करत असतात. अतिशय चांगला एक मेळावा या ठिकाणी साजरा होतो. आमचे अध्यक्ष भाई सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली एक शिस्तबद्ध असं या ठिकाणी पालखी सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि खरंच एक चांगला एक आनंद आहे. आणि या भांडूपमध्ये खरंच एक साईमय आहे. भांडूपमध्ये भरपूर मुलं वाया गेली होती. भरपूर मुलांची व्यसनाहारी गेलेली. पण साई भजनच्या माध्यमातून आज तरुण पिढी भरपूर सुधारली आणि चांगल्या मार्गाला एक भाई सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेली आहे. मला त्याचा अभिमान आहे. थँक्यू दादा. आणि सर्व आपल्या जे बघतायत या व्हिडिओ, तर सर्वांना उद्या भंडाऱ्याचं तू आमंत्रण काय सांगशील? आज सगळ्या भांडुपकरांना, भांडुपच्या सगळ्या जनतेला मी साई भजन सांस्कृतिक मंडळाच्या वतीने मी आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण त्या सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्या. सत्याची पूजा आहे, साई पालखीचा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांनी आपण दर्शनाला यावं आणि नवीन वर्ष आपलं सुख समृद्धी भरभराटी जावं असं साईच्या सगळी प्रार्थना करतो. श्री गुरु साईनाथ महाराज. साईराम.
प्रोजेक्ट इंजिनियर आला मागे. हे साई भंकस काम चालू आहे. पाणी थांबवताना आमचे भाऊजी तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या आपल्या ब्लॉग मध्ये. आणि आता तुम्ही बघताय उद्या आपला भंडारा आहे आणि आम्ही आता रात्रभर सगळेजण जागरण करतोय. उद्याची सर्व तयारी चालू आहे आणि बघतोय की इथे उद्या भंडाऱ्याचा हा महाप्रसादाची तयारी सुरू झालेली आहे. आणि या सर्व टीमचे कॅप्टन जे आहेत ते आपले सर्वांचे लाडके धनेश दादा आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया की ही जी काही तयारी चालू उद्या महाप्रसाद आहे तर काय काय त्यांनी बनवायचं ठरवलेलं आहे. अरे तू पाणी जास्त काढतो ते दाखव ना एकदा. चालू केलं मी. साईराम, तर साई भजन सांस्कृतिक मंडळाचा हा 26वा भंडारा आहे. उद्या वर्धापन दिन आहे तर त्याची सर्व पूर्वतयारी आता सुरू होती. आता पहाड होत आले तर हे सर्व साईराम आता पूर्ण जल्लोषात, उत्साहात आणि दिमागात या उद्याच्या सोहळ्याची पूर्ण तयारी करतात. तर आपण ही सर्व तयारी आता पाहिलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना ही तयारी कळेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. उद्याच्या भंडाऱ्याची सर्व व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळणार. उद्याचा भंडारा तुम्ही घरून अनुभवू शकता. तर बघूया आपण उद्याचा व्हिडिओ. आणि आताचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्यासाठी सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. साईराम.